अमरपाल भाऊ वाघमारे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्याची धास्ती. मेहकर तहसीलदारांचे लेखी आश्वासन. मेहकर तालुक्यातील पारडा येथील शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. वारंवार निवेदने आणि विनंत्या करूनही महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते. मात्र भारतीय समता संघटनेचे अध्यक्ष अमरपाल भाऊ वाघमारे यांनी आमरण उपोषणाचा इशारा देताच सुस्त निद्रावस्थेत असलेले प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मेहकर तहसीलदारांनी लेखी पत्र देऊन उपोषण न करण्याची विनंती शेतकऱ्यांना केली आहे. पारडा येथील गायरान जमिनीवर अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकरी अनेक वर्षांपासून मेहनत करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. या जमिनीशिवाय त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. भारतीय संविधानाच्या कलम 39 नुसार नागरिकांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकार गरिबांची दिशाभूल करत आहे, असे मत अमरपाल वाघमारे यांनी व्यक्त केले. माजी जिल्हा परिषद सदस्य नरहरी दादा गवई यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले होते. तालुक्यातील कोणत्याही गायरान जमिनीवरील ताबा किंवा घराचा रहिवास हटवल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा वाघमारे यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष वासुदेव निकाळजे, कार्याध्यक्ष शुद्धोधन गवई, भीमराव काकडे, तालुकाध्यक्ष विनोद जाधव, पी.के. शेजोळ, राजहंस पनाड यांच्यासह पारडा येथील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. आमचं समायोजन करण्यासाठी उर्वरित क्षेत्र बाकी राहिलेलं आहे. तर हे उर्वरित क्षेत्राचा समावेश करण्यासाठी प्रत्यक्ष आपण तलाठी किंवा मंडळाधिकारी यांना एक आदेशित करून प्रत्यक्ष जमिनीचा पंचनामा करून तुम्ही ते क्षेत्र त्यामध्ये समायोजन करावं असं आमच्या 3 मागण्यासाठी आजचं आम्हाला उपोषण होतं. परंतु तुमचं आम्हाला तात्काळ पत्र भेटल्यामुळे म्हटलं आपण साहेबांसोबत सकारात्मक चर्चा करू आणि साहेब काय पद्धतीने निर्णय देतील त्या पद्धतीवर आपण ठरवू. तर मंडळीला सर्व तुम्ही कसं आश्वस्त करणार ते सांगा, नाही तर मंडळी उपोषणाला बसणार. आता तुम्ही जे म्हटले होते 92 साली झाले होते, त्यामध्ये तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना याची पहिले चौकशी करू. 92 मध्ये झाले होते ते सरकार काय नाही म्हणते. बरोबर, हा ठीक आहे. 92 जे आदेश असतील तर ते आम्ही आमच्या लेवलला केले तर आम्ही ते शोधू. बरं. आणि 92 जर आदेश झाला असेल तर मग ते सरकारात आल्यामध्ये त्याची चौकशी करून ठीक आहे. आणि तिसरा मुद्दा तो तुमचा मेहकर तहसील कार्यालय. सरकार गोरगरीब लोक, मोलमजूर लोक यांच्यावर कसा अन्याय करते, अत्याचार करते, म्हणजे पूर्ण सरकार अन्याय अत्याचार करते असं मला म्हणायचं नाही. पण काही ना करते जे आपले कर्मचारी असतात, जे बाबा काही कागदगाळ करतात, काही कोणाचे कागद हरवतात, गोरगरिबाला न्याय देत नाही, तर त्या संदर्भात आमचे मित्र अमरपाल भाऊ यांनी उपोषणाचं त्यांना मला वाटतं काही निवेदन वगैरे दिलं होतं आणि त्यांच्या मागण्यासाठी त्यांना अर्ज वगैरे वारंवार करून सुद्धा त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तर त्या संदर्भात ही सर्व गावची मंडळी इथं तहसीलमध्ये जमलेली आहे. तर त्यांची प्रतिक्रिया काय नेमकी आपण ही त्यांच्याकडूनच ऐकून. भाऊ गेले 1991-92 पासून मौजे, पारडा आणि मेहकर तालुक्यातील सर्व शासकीय जमीन अतिक्रमण करणारे शेतकरी अनेक वेळा सरकारला सांगतात, सरकारला विनंती करतात, सरकारला अर्जपट्टे करतात की आमच्याकडे सगळे सबळ पुरावे असताना आणि शासनाचा 28 सप्टेंबर 1991 14 एप्रिल 1978चा शासकीय धोरणाचा शासन निर्णय असताना सुद्धा जाणीवपूर्वक महसूल प्रशासनाने व महसूल अधिकाऱ्यांनी गोरगरिबाला जमीन द्यायची किंवा न द्यायची ही कटू भावना मनात घेऊन अद्यापपर्यंत या भूमिहीन लोकांना या जमिनीचा परिणाम मिळालेला नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही शासनाला सांगतोय नेहमी की बाबा आमच्याकडे सबळ पुरावे आहेत, आम्ही शासनाला वेळोवेळी विनंत्या सुद्धा केलेल्या आहेत, तुमच्याकडे प्रकरणं दाखल सुद्धा केलेली आहेत. एवढं सगळं करूनही कुठेही सरकार आमच्या प्रकरणाची दखल घेत नाही, आमच्या कागदपत्राची दखल घेत नाही. आणि वारंवार त्यांना असं वाटतं की हा जो गोरगरीब समाज आहे, हे जे गोरगरीब शेतमजूर लोक आहेत यांच्यावर सातत्यानं अन्यायाची कुऱ्हाड चालवण्याचं काम या महसूल प्रशासनाकडून होत आहे असं या ठिकाणी म्हणण्यास वावग ठरणार. माननीय तहसीलदार साहेबांना आणि 23 तारखेला आमरण उपोषण करणार असा इशारा दिला होता आणि नक्कीच भारतीय समता संघटनेच्या आंदोलनाला आज या ठिकाणी आलं असं म्हणावं लागेल की आम्ही आज उपोषणाला बसतात क्षणी माननीय तहसीलदार साहेबांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे आणि लेखी पत्र दिलेलं की जी मागणी तुम्ही या निवेदनामध्ये केलेली आहे की या भाडेपट्ट्याची 7/12 नोंद झाली पाहिजे, उर्वरित जमिनीचा त्यामध्ये समावेश झाला पाहिजे आणि जे काही आम्हाला 30,000-40,000 भाडेपट्टे मिळाले आहे परंतु अद्यापर्यंत 7/12 त्याची नोंद नाही. तर ही नोंद करण्याचा सुद्धा त्यांनी मंडळाधिकारी तलाठी यांना आदेश देण्याचे आम्हाला या ठिकाणी लेखी पत्र दिलेलं आहे. आणि आमची सरकारला विनंती असेल की प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून त्याची पाहणी करून तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि प्रत्यक्ष तो शेतकरी तो जमीन बसतो का, तो त्या जमिनीचा पोटदार आहे का, ती जमीन तेव्हापासून खरं त्याच्या ताब्यात आहे का, याची सगळी व्यूहरचना किंवा पडताळणी आपल्या माध्यमातून महसूल
प्रशासनाने केली पाहिजे. आणि नक्की जर 100% तो भूमिहीन असेल, तो जर अनुसूचित जातीचा असेल, दारिद्र्य खालचा जर असेल, तर त्याला आपण उपजीविकेचे साधन म्हणून आपण सरकारने दिलं पाहिजे. कारण भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 39 प्रमाणे गोरगरिबाच्या उपाययोजना करण्याचं काम हे संविधानाने सरकारवर सोपवलेलं आहे. परंतु सरकार अजूनही आम्हाला संविधानाच्या नियमाचं उल्लंघन करून आम्हाला उपजीविका देण्यासाठी कुठेतरी अपयशी आलं असं सुद्धा या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण हे सरकारच्या धोरणातलं आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला राहण्याचा अधिकार आहे. आज आपण प्रजासत्ताकामध्ये पदार्पण करणार आहोत. ऊर्जा प्रजाची सत्ता या ठिकाणी देशभर उत्साह साजरा होणार आहे. पण प्रजेची सत्ता कुणासाठी? आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकेवेळी म्हणत असे होते की आय हॅव ए नॉट मदरलँड. आम्हाला जर भूमीच नाही तर आम्ही प्रजासत्ताक कसे झालो? म्हणून आम्हाला भूमी मागण्यासाठी आणि उपजीविकेचे साधन मागण्यासाठी आज आम्ही बेकर तहसीलदाराकडे आलेलो आहोत. आणि त्यांनी आम्हाला एक लेखी पत्र अस्वस्थ केलेलं आहे की निश्चितच तुमच्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही मार्गदर्शन करून तुमच्या मागण्याची पूर्तता करणार आहोत असं लेखी पत्र माननीय तहसीलदारांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे.